लोकसभेतल्या पराभवानंतर सुजय विखेंची 40 केंद्रांवरील ईव्हीएम व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी 18 लाखांचं शुल्कही भरलं. विखेंनी पराभव मान्य करावा, लंकेंचा टोला. मराठा आणि ओबीसी आंदोलन मर्यादेबाहेर जाणार नाही याची काळजी घ्या. शरद पवारांच्या राज्य सरकारला सूचना, तर केंद्रानं बघ्याची भूमिका घेऊन चालणार नसल्याच्याही कानपिचक्या. त्र्यंबकेश्वरमध्ये राज ठाकरेंचं जंगी स्वागत. निवृत्तीनाथांच्या समाधीचं दर्शन. संत निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यातही हजेरी लावणार. आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात अमित ठाकरेंची एंट्री. विधानसभेच्या अनुषंगानं वरळीमध्ये घेणार बैठका. संदीप देशपांडे वरळीतले संभाव्य उमेदवार. अजित पवारांच्या समावेशाबाबत रामदास कदमांच्या वक्तव्याला अमोल मिटकरींचं प्रत्युत्तर. अजित पवार वेळेमध्ये आले म्हणून लंगोटी वाचली. मिटकरींनी कदमांना सुनावले बोल. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती देण्याची ठाकरे गटाची मागणी. सुप्रीम कोर्टातही दाद मागण्याच्या तयारीत. तलाठ्यापासून नीटपर्यंत सर्वच परीक्षांमध्ये घोळ. एसआयटी चौकशी करा. खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. गृहमंत्रालयाच्याच तक्रारी का वाढतायत, फडणवीसांना सवाल. मंगळवारी घेतलेली यूजीसी नेट परीक्षा रद्द. परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्यानं केंद्रीय शिक्षण खात्याचा निर्णय. तर आता नीट परीक्षाही रद्द करा. काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची मागणी. पांढऱ्या शिधापत्रिका धारकांनाही आता मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान योजनेचा लाभ. 22 लाख लाभार्थ्यांना लाभ. बिहारमध्ये नितीश कुमारांना मोठा धक्का. वाढीव 15% आरक्षण हायकोर्टाकडून रद्द. आरक्षण मर्यादा गेली होती 75%. कल्याण डोंबिवली दिवा भिवंडी भागामध्ये पावसाचा धुमाकूळ. शेकडो घरांमध्ये शिरलं पाणी. जनजीवन विस्कळीत. पालघर जिल्ह्यातही पहाटेपासून मुसळधार पाऊस. बोईसरमध्ये पाणी साचण्यास सुरुवात. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.